गड इंग्लजच्या चहाप्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर। एक वेळ अवश्य भेट द्या। गोड प्रेमाचा चहा। उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना सुद्धा मी विनंती केली की आमचे नेते महायुती सरकारमध्ये असलेले आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि माझे नेते राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, त्यांनी जो सर्व माय माऊलींना आणि सर्व माझ्या भगिनींना शब्द दिला होता की रक्षाबंधनच्या अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि आज त्या सर्व माता भगिनीसुद्धा इथं आनंद व्यक्त केला की त्यांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेले आहेत। आणि त्यानिमित्तानं सुद्धा मी सर्व मायमाऊलींना विनंती केली की आपल्या या भावाने दिलेली तुम्हाला जी ओवाळणी आहे आणि ही ओवाळणी तुम्हाला वर्षभर चालू राहणार आहे। साधारण 18,000 रुपये वर्षाखातीर तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या कष्टाच्या किंवा तुमच्या खात्यावर जमा झालेल्या पैशाच्या माध्यमातून तुम्हाला कुठलंही देवदर्शन घ्यायचं झालं, ते प्रभू रामचंद्रचं असेल, विठू माऊलीचं असेल किंवा कुठल्याही चारधामच्या यात्रास्थळाला जायचं झालं तर तुमच्या भावाने तुमच्या आरतीमध्ये घातलेली ओवाळणी ही तुम्हाला लाभदायक ठरणार आहे। कुठेही तुमचा स्वाभिमान घाण टाकू नका, कुठेही आपला मतदानाचा पवित्र हक्क आपण कुठेही तो अशा जे लोक आज निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला आमिष दाखवत आहेत की प्रभू रामचंद्राचं दर्शन अयोध्यामध्ये नेऊन घडवून आणू, कुठं कन्याकुमारीला नेऊन आणू किंवा आपल्याला पंढरपूरला नेऊन आणू, अशा म्हणणाऱ्या सर्व गृहस्थांनी जे वाम मार्गानं 2 नंबरच्या माध्यमातून ज्यांनी पैसे मिळवलेले आहेत आणि अशा माध्यमातून तुमचा मतदानाचा पवित्र हक्क तुमच्याहून हिरावून घेऊन पैशाची आमिष दाखवून किंवा तुम्हाला तुमचा स्वाभिमान गहाण ठेवायला भाग पाडायला लावून तुम्हाला जे अशा तऱ्हेचे निवडणुकीच्या निमित्तानं आमिष दाखवत आहेत, असे कोण घेऊन येणारे जे काही संकल्प असतील त्यांना तुमच्या उमऱ्याच्या बाहेरच, तुमच्या गावच्या वेशीच्या बाहेरच तुम्ही सर्वांनी ठेवावं। हीच सद्गुरू बाळूमामाची शिकवण होती, हीच सर्व देवदेवतांची शिकवण आहे। ज्यांनी वाम मार्गानं तुम्ही कुणाच्या माध्यमातून जे पैसे मिळवले असतील, अशा पैशाच्या माध्यमातून आपण जर देवदर्शन घ्यायला गेलो तर कधीही तुम्हाला परमेश्वर दर्शन देणार नाही किंवा तुम्हाला त्या पवित्र स्थळाचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार नाही। तर ह्या दृष्टिकोनातून सुद्धा सर्व भक्तजनांनी इथं चांगल्या तऱ्हेनं तो विश्वास मला दिला की आम्ही अशा कोणत्याही गोष्टी करणार नाही आणि आम्ही काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि बाळूमामाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आम्ही ठेवू, अशा तऱ्हेची इथल्या सर्व बाळूमामा भक्तांनी इथं मला आश्वासित केलेलं आहे। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सुजल सह लता पालकर, गड इंग्लज।